भेसळीच्या तेलाने शनी शिळेची झीज रोखण्यासाठी शनी शिंगणापूर देवस्थानने 1 मार्चपासून शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागेल, असा ठराव शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ न्यास बैठकीत आणि ग्रामसभेतही हा निर्णय घेण्यात आला असून या आदेशाची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे विश्वस्त विठ्ठल आढाव यांनी दिली आहे। ग्रामपंचायत त्याचप्रमाणे देवस्थान विश्वस्त मंडळ यांनी आपल्या शनिदेवाची जी स्वयंभू शिळा आहे या शिळेचं संवर्धन संगोपन हे अजून कितीकही वर्ष इथून पुढे जपण्याकरता शनिदेवाच्या मूर्तीची झीज होऊ नये, भविष्यामध्ये या मूर्तीला कशाची झळा लागू नये या दृष्टिकोनातून एकत्रितपणे निर्णय घेतलेला आहे की ज्या परिसरामध्ये भाविकांना व्यावसायिकांकडून जे ते पूजाविधीमध्ये तेल दिलं जातं ते तेल खाद्यतेल असावं की जेणे 1 मार्च 2025 पासून मंदिर परिसरामध्ये फक्त इडिबल तेल म्हणजे खाद्यतेलच स्वीकारले जाईल आणि जे नॉन इडिबल तेल असेल ते मंदिराच्या परिसरामध्ये स्वीकारले येऊ देणार नाही, अशा पद्धतीने निर्णय झालेला आहे। आणि शिंगणापुरात चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे, मात्र तेलातील भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला। भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचाही ठराव करण्यात आला आहे। या ठरावाची अंमलबजावणी 1 मार्चपासून होणार आहे। ग्रामस्थांनी सुद्धा या ठरावाचे स्वागत केले आहे। 1 मार्चपासून ब्रँडेड तेल शनिदेवाला वाहण्याकरता निर्णय घेतलेला आहे, कारण अनब्रँडेड तेलामुळे शनिदेवाच्या मूर्तीची झीज होत होती। या निर्णयामुळे शनी मूर्तीची झीज थांबेल आणि अनेक भाविकांनी देवस्थानाला सूचनाही केल्या होत्या की आपण ब्रँडेड तेलाचा एक निर्णय घ्यावा। तसा अर्ज देवस्थानने शिंगणापूर ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये दिला होता, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि ब्रँडेड तेल वापरण्यासंदर्भात देवस्थान आणि ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय स्वागतार्ह आहे। तर शनी शिंगणापूर देवस्थानच्या या ठरावाचे स्वागत भक्तांकडून होतानाही दिसून येत आहे। जो तेल बदलण्याचा जो निर्णय घेतला ते पूर्णतः चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे शनीची जी मूर्त आहे त्याची जी झीज आहे ती कमी होईल। तर 1 तारखेपासून जो निर्णय झालेला आहे की खराब तेल वापरायचं नाही, तर हे त्या अर्थाने एक चांगलाच निर्णय आहे, कारण शनी मूर्तीची जी काही त्यामध्ये रासायनिक त्यामुळे ही जी झीज होत होती किंवा त्या रसायनामुळे जी काही मूर्तीची हे होत होती खराब होत होती, तर ते आता होणार नाही।